मध्ये सलामीला दाखल झालेला आहे आणि नॉन स्ट्रायकिंगला त्याच्यासोबत स्ट्रायकिंगला असणार आहे अक्षय वाटता. कोण घेतील ओपनिंग जोडी तर मैदानामध्ये दाखल झाले आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेला दीपेश पवार. पवारची पॉवर आता पाहायला मिळाली. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. जशी मॅच अपेक्षित होती तशीच मॅच देखील पाहायला मिळाली. चला ऑफिशियल पंच या मॅच साठी. चला मनीष पवार पंचाची भूमिका त्याच्या सोबतीला. चला दुर्गेश आणि मनीष पवार हे पंचाची भूमिका घेतील. चला पंच स्पीडअप घ्या. पहा आता वेळेचे निर्बंध असेल, टाइम लावलेला आहे आम्ही. तुम्हाला विनंती असेल की 4 षटक 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. त्या शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर 30 हा टायमिंग लावूया आपण. पाच ओव्हरची मॅच असणार आहे. चला मॅच लावते सुरुवात. टायमर स्टार्ट करत आहोत आम्ही. 2 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत. चला दीपेश पवार पहिला षटक घेऊन. हो पूल केलाय स्क्वेअरच्या दिशेने. पहिला चेंडू जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाहू शकता आता एकच धाव तुम्ही पाहू शकता. एक धावेने धाव फलक आता पाहायला मिळेल. 2 चेंडू 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. आता अक्षयच्या बॅटमधून चेंडू उंच 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 आणि लांबच लांब अजून एक येतोय. हा हँडसम षटकार. हो आता अक्षय एक साइडला हर्ष. हो हो आता पॉइंटला चेंडू चालला. दन 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 चौकार.
संघाचा कोणी फलंदाज लगातार 3 षटकार मारतोय तर हर्षित यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. धन्यवाद. दीपेश वरती हल्ला हल्ला हल्ला, जो मागच्या 2 मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करत होता. आता आता व्यवस्थित कनेक्ट नाही होत आहे, संपर्क होत नाही आहे. ओ नो चेंडू, पंचांनी नोंद घोषित केलाय. नो पंचांनी घोषित केलाय. चेक करायला सांगतायत. ओव्हर स्टेपिंगचा. चला नो आहे. पंच तुम्हाला सांगू इच्छितो की ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू फक्त कोणाचाच नसणार आहे. तुम्ही जो डिसिजन ऑनफिल्ड अंपायर असेल तोच असणार आहे. फक्त रिव्ह्यू वाईड साठी आणि हाईट फॅक्टर साठीच आहे. आणि ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धावा दाफलकरती पाहायला मिळतात 4 चेंडू 19 धावा दाफलकावरती. महागडं षटक पाहायला मिळतं, पहिलं षटक. आणि फ्रीड असणार आहे आता इथून. फुल टॉस, त्याच्यावर फुल टोल वसूल करत असताना हर्षच्या वाटेतून अजून एक धमाका षटकार. बाकी आहे. चला, बाहेरच्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. बाहेरच्या प्रेक्षकाने झेल पकडलाय, त्यांनी यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. अजून एक लांब लचक षटकार डीजे.
पहिला षटक समाप्त झाला आणि धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 31 धावा. सर्वात महागडे षटक पाहायला मिळतोय. ज्याने मागच्या 2 मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली त्यालाच टार्गेट केले इथे फलंदाजाने. हर्ष आणि अक्षयने तुटून पडले या गोलंदाजावर. आता दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येते उदित. सामोरं जाईल अक्षय. चला स्पीडअप करा. हो 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 फाईन लेग क्लिअर केलाय. चेंडू चाललाय सीमा पार चौकार. थोडा स्टेप अप घेत होते मागे आले परत त्यांना बीट केला. हा चेंडू डॉट येतोय खूप वेळानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. धावा फलकावरती 35 पाहायला मिळत आहेत. 35 विदाउट लॉस. खूप चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. हा पाहू शकता झेलची होती संधी पण हा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात पंच सांगतायत. हॅलो निक्या आवाज नाही येते. कुठे तू फोन का करतो विचार. फोन का करतो मला. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा फलकावरती 36 पाहायला मिळतात. पाहू शकता रिवर्सचा अस्त्र काढलाय. ज्यावेळेस सरळ बॅटीने फटके येत नव्हते त्यावेळेस आता रिव्हर्सचा शस्त्र वापरलाय आणि चेंडूला माडवलाय थर्डमॅन क्षेत्राबाहेर चौकार. वैयक्तिक खेळतोय 25-23 वर. तर उपस्थित लेजंड क्रिकेटर कुंदनदादा पगडे यांचे शुभागमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत असणार आहे या लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये. सहर्ष स्वागत. ही एक धाव पाहायला मिळते आपल्याला. एक धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 41 या धावसंख्येवर चेंडू शिल्लक असेल 1 या दुसऱ्या षटकातला. तर नक्कीच कुंदनदादा सोबत त्यांचे चिरंजीव नयन पगडे पोलीस निरीक्षक आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे या LPL लोढा प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये. सहर्ष स्वागत. ओ सुपला मारायचा होता. फलंदाज आता जातोय चंबूच्या दिशेने. 1 मोर विकेट डाऊन DJ.
आशिष प्रजापती मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहा इथं बक्षीस लागले आहे. छोटूच्या समीर पाटीलच्या लगातार 3 षटकारांसाठी दिनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहा छोटू समीर पाटील मैदानामध्ये आल्या आल्या. चला आशिष निकेशशी संपर्क साधूया. चला पुढील मॅच आपल्याला नक्कीच जे टॉप 4 मध्ये संघ गेले त्यांना मी विनंती करतोय या इनिंग ब्रेक पर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पॉवर गँग आर्मी, टर्मिनेटर आणि विजय लायन्स 11 तिन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यशला आमंत्रित केलेलं आहे. फुलटॉस चेंडू याचा आक्रमण करायचं होतं पण चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे. फेकी करे बंदर. गौरव बिचडते बॅकअपला खूप मोठा बॅकअप पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकता एकही एक्स्ट्रा धाव जाऊ देणार नाही आहे. खोलवर बॅकअप. आता समीर पाटील ज्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झालेला आहे. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये. दिनेश पाटील उपस्थित मान्यवर. उडवलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लाईन मध्ये चेंडू लँड होतो. एकदा धावून कंप्लीट केली. दुसरी धाव धावणार नाही आहेत. त्यांना माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात. याचं कौतुक करेल मी. मागच्या मॅच मध्ये काय त्यांनी गोलंदाजी केली. अक्षरशः असं वाटलं होतं सामना पूर्णपणे जय श्रीराम संघाकडे झुकलाय पण त्या सिच्युएशनला यश आला आणि सामना आपल्या साईडला जिंकून दिलेला आहे. पवार ब्रदर्स शार्वी 11 संघाला. उडवलाय. मिस टायमिंग. पारस आहेत. पकडते झेल. संपलाय खेळ. पहा एन्जॉय. ठोको डीजे. सिद्धेश पवार यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. याच मंचावर आमच्या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये. तसेच अक्षय कवटे हे देखील होणार आहेत. दीपेश पवार हे देखील होणार आहेत. मगाशी ज्यांनी झेल पकडला बाहेर बाउंड्री लाईनच्या त्या प्रेक्षकांनी यायचं आहे. ओ हो काय गोलंदाजी. काय गोलंदाजी. अक्षरशः पाहिजे होती अशी गोलंदाजी. कारण की पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिले 31 धावा आल्या होत्या. त्या धावांवर लगाम लावण्यासाठी अशी गोलंदाजीची गरज होती आणि तशी गोलंदाजी आलेली आहे. याच्या 4 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या 3. ओहो काय गोलंदाजी केल्या. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंच पाहू शकता. पहा जर आपण एखाद्या टुर्नामेंटमधून बाहेर गेल्यानंतर आपल्याला कामं काय काय असतात. एक तर तुम्ही समालोचन कक्षामध्ये तुम्ही जबाबदारी घेऊ शकता. नाहीतर एक तर तुम्ही अंपायरची भूमिका घेऊ शकता. आयोजन कमिटीकडे खूप सारी कामं आहेत. जसे निकेश भोईर मुख्य मंचाची जबाबदारी घेत आहेत. मनीष पवारने पंचांची जबाबदारी घेतली. रवींद्र बंदरे जी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये. त्यांचा संघ गेलेला आहे टॉप 4 मध्ये.
यश काय गोलंदाजी करतोय. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू झाले, 44 धावा. 444 उडवलाय. झेलची शक्यता होईल का? नाही. दूरवर होते क्षेत्ररक्षक. फेकी करेपर्यंत फक्त 2 धावा. 2 धावा मिळते. 2 धावापेक्षा जास्त काही नाही मिळणार आहे. 2 धावे धावफलक पुढे पाहायला मिळत आहे 46 या धावसंख्येवरती. आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये तुमचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचे देखील मी परत एकदा मनापासून सुस्वागतम करतोय की तुम्ही जो 4 दिवस गेल्या सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. फुल टॉस झेलची शक्यता नाकारली आहे कारण की त्याला माहिती त्याच्या आवागाच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांनी टप्पा चेंडू पकडण्याचा निर्णय घेतला आणि ह्या 2 धावा धावेत ऍड होतील. 2 धावेने धावफलक पाहायला मिळते आपल्याला. चला पंचाने हाईट फॅक्टरसाठी रेफर केलेला आहे थर्ड अंपायर. पाहूया. चला नो आहे. थर्ड अंपायर पाहायला नो आहे. कमरेच्या वरती चेंडू पंच सांगतायत. 9+2 म्हणजे या 2 धावा ऍड होतील. तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर. UTCचं काय प्रेक्षेपण आहे. खूप चांगलं प्रेक्षेपण गेले 3 दिवस आणि या 4थ्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय आपल्याला UTCच्या मार्फत. नक्कीच मी शैलेश दादाचं आभार व्यक्त करेल की त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केलेला आहे. गेले कित्येक वर्ष आम्हाला ते खूप चांगला सपोर्ट करतात. हा फ्रीड असणार आहे हा चेंडू. यसचा हा एक खराब चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील असणार आहे. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. आता फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. शंकर आलेले आहेत. तर बा तुमच्यासाठी आम्ही 20 मिनिटं दिलेली आहेत आणि तुमचा टायमिंग होत आलेला आहे. तुमचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. जर 2 मिनिटात तुम्ही हे षटक टाकलं नाहीये तर तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये पॉवर प्ले मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. पवार ब्रदर्स संघाने टीम मीटिंग जास्त घेऊ नका. 2 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. चला शंकर आलेले आहेत 4थं षटक घेऊन. समीर पाटील साडी. समीर पाटील आडवा पट्टा मारायचा होता. चेंडू बॅटचा काही एक संपर्क नाही. डॉट चेंडू होता. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला शंकरचा. आता उडवलाय. चेंडू जाईल का? सीमा पार. चाललाय येतोय दमदार षटकार.
थांबा डीजी ऑपरेटर थोडा उत्साही झालेत या मॅच साठी. फुल टॉस फुल टॉस परत एकदा संधी निर्माण झालेली आहे पण चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू चाललाय हवेच्या वेगाने मिड ऑनच्या डोक्यावरून षटकार. पाहू शकता चेंडू अडवलाय पा चुकी चुकी चुकी. थ्रो चांगला होता पण यशकाने झेल पकडला नाही अटेम्प्ट केला नाही. पण आता एकही धाव नाही आहे. समीरकडे कॉन्फिडन्स खूप चांगला पाहायला मिळतो. त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडू झालेले आहेत फक्त 3. फुल टॉस म्हणजे फलंदाजाला मेजवानी दिली. स्वीकारत असताना अजून एक येतोय हाय हँडसम षटकार. परत एकदा फुलटा चेंडू झेलची शक्यता नाकारलेली आहे. या देखील 2 धावा ऍड होतील. पहा कशासाठी हा पहा नो साठी बिमर साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. डगआउट मध्ये फक्त विनंती असेल डगआउट मध्ये इतर कुठला खेळाडू नको आणि फक्त 11 खेळाडू तिथे राहतील. उगाच पेनल्टी द्यायला भाग नका पाडू आयोजकांना कारण की अशा पेनल्ट्या दिलेल्या आहेत अगोदर. तुम्हाला पेनल्टी पाहिजे असेल तर तुम्ही असे वागा. गैरवर्तन करू नका. प्लीज सपोर्ट करा. डगआउट फक्त खेळाडूंसाठी आहे. चला नो नाही आहे. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. शेवटची 2 चेंडू शिल्लक असतील. धावा फलकावरती 85 पाहायला मिळत आहे. सॉरी शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस अजून एक तडाखा अजून एक धमाका. समीरच्या बॅटतून मिडॉच्या डोक्यावरून षटकार. डीजे
पवार ब्रदर्स शार्वी 11 संघाला इथं मात्र 91 धावा बनवायचा. 91चं लक्ष, 91 धावांचा पाठलाग इथून मात्र करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विनोद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पारस. विनोद आणि पारस व्हीपी चाके सध्या तरी इम्पॉर्टंट राहणं गरजेचं आहे. पारस साठी इथे मात्र पारितोषिक आलं. 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल हर्षितजी तिवारी साहेबांकडून. पहिलाच बॉल विनोदने मात्र ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. 91चा पाठलाग करायचा तरी राहते मजबूत ठेवावे लागतील, हौसले बुलंद ठेवावे लागतील, बुलेट स्ट्रोक हवेत, वारंवार बॉल हवेमध्ये जावं लागतील. पहिल्याच बॉल वरती खातं खुललं, केवायसी अप्रूव्ह झाली आहे. विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अक्षयचा पुढचा बॉल स्लॉट मध्ये आणलाय, प्लॉटच्या बाहेर फेकून दिलाय. हाफ हार्टेड स्ट्रोक पण फिनिश लाईनचा बाहेर बॉल. धावामध्ये 6. पाहायला मिळतो. त्यामुळे धावा देखील तशाच वेगाने बनताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागलात. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणलाय बॉलला. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. गगन बेदी हा येतो षटकार. सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला काय. चा चेस करायचा आहे तर जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. धावांचा पाठलाग अगदी जोरदार ताकदीने इथे मात्र दोन्ही फलंदाज करतात. पुन्हा एकदा पारसने हमला केला. आता मात्र कदाचित ट्रॅप मध्ये अडकला. जेलची संधी, कॅच पकडण्यासाठी खेळत तयार आणि इथे मात्र विकेट मिळाली आहे. गेले भरपूर
शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो विकेट फेकली गेली. म्हणतात ना, किस्मत ऐसी चीज है जो वक्त आने पे बदल जाती है. 5 बॉलमध्ये 17 धावा बनल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये विकेटचं दार खुलं झालं. विकेटचं दार, विकेटची खोली भरली गेली. 1 विकेट तिथे मात्र गेलंय डगआउट मधून. आता मात्र एक मात्र फलंदाज जो बॅटिंग करण्यासाठी परत येऊ शकत नाहीये. एका खेळाडूला गार केलं शेवटच्या बॉलवरती. पहिल्या 5 बॉलमध्ये जे घडलं ते विसरला गोलंदाज आणि शेवटच्या बॉलवरती दिलं उत्तर आणि ते उत्तर खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये हायलाइट होत आहे. इव्हेंटफुल ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये षटकार, चौकार, सिंगल, डबल आणि विकेटही पाहायला मिळाली. भरपूर सारा ड्रामा पहिल्याच ओव्हरमध्ये. आता मात्र दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू. 24 बॉल 74 करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती विनोद आणि नवीन फलंदाज झाला शंकर. पहिलाच बॉल लेडिंग एज, विनोदचा विकेटचा चान्स. सहज सोपा जाईल. कॅज्युअल अप्रोच. 24 बॉल 74 बॅटिंग युनिट विचार करत असेल की विनोद फार महत्वाचा घटक आहे या चेस मध्ये आणि त्याचा झेल इथे मात्र सुटलाय. पहिल्याच बॉलवरती अगदी खेळाडू खाली उभा देखील होता. अर्ध्या खेळाडूने तर सेलिब्रेट करायलाही घेतलं. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ऍक्शन साठी. निकेश भोईर, आपण कुठे असाल? लगेच या. गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेतला. तिसरा पंच आता मात्र मैदानामध्ये जातो. शैलीवरती आक्षेप घेतला गेला. धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 18-23 बॉल अजूनही जिंकण्यासाठी 73 धावांची गरज. बॉल द विकेट. बॉलर पुन्हा एकदा तयार. हो, आता देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॅकलिफ्टने स्ट्रोक जनरेट तर करतो पण तितका वोल्ट मिळत नाहीये, तितकी पॉवर मिळत नाहीये आणि त्यामुळे एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 19-22 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 72 धावांची गरज. दखल घेतली या मॅच मध्ये. सर्वांचं लक्ष या मॅच मध्ये. ओ, स्लॉट मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र होत नाहीये कोणतीही चूक. विकेट मिळाली विनोदची. या मॅचची महत्वाची गोल्डन विकेट. सिद्धांतच्या टी शर्ट वरती कोणती प्रिंट नाही आहे पण या मॅच मध्ये हायलाइट होण्याचा चान्स कदाचित या मॅचची प्रिंट सिद्धांतच्या नावावरती राहू शकते. धाव बनवावे लागतील. वाढवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. एकही धाव मिळणार नाही. सिद्धांतने मात्र स्ट्रोक इथे मात्र खेळला. आपल्याच नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला संधी मिळाली नाही झुकण्याची ना हल्ल्याची. त्याच्या शरीराला चेंडू लागतोय आणि डॉट बॉल. 20 चेंडू जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. 20 बॉल मध्ये 72. आक्रमण करावं लागेल. संयमाची परीक्षा नाहीये आता. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जणू काही चेंडूचे 4 तुकडे करण्याचा इरादा होता की काय? इरादा तर परफेक्ट. 4 तुकडे करण्याचाच असला पाहिजे पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होणंही तितकंच गरजेचं. कारण की कनेक्शनचा हा महिना आहे. व्हॅलेंटाईन्स वीक. क्रिकेटर्सला मात्र यावर्षी थोडासा व्हॅलेंटाईन भारी पडला. ओ, टॉपच झेलची संधी. विकेट मिळाली आहे.
परमिशन घ्यावी लागते सर्वांना. जे लग्न झालंय त्यांना आपल्या वाईफची परमिशन घ्यावी लागते. जे आपले युवक आहेत त्यांना गर्लफ्रेंडची परमिशन घ्यावी लागते. आणि यावर्षी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन आला देखील शनिवारच्या दिवशी. ही क्रिकेटरमध्ये खेळाडूंमध्ये मारामारी की जायचं खेळायला की व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचं. एकोणीसावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 72 धावा इथून मात्र बनवायच्यात. समीकरण थोडंसं अवघड आहे, पण क्रिकेटमध्ये म्हणतात ना, नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. काही अशक्य नाही आहे, सर्व काही शक्य. चमत्कार होतात, पण चमत्कार त्यांच्या सोबतच होतात जे प्रयत्न करतात. उर्ध विकेट, बॉलर तयार. पुढ्यात टाकलेला बॉल सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, नॉन स्ट्रायकरवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर आपल्याकडे बेहिसा पैसा असेल तर कसाही खर्च करा. अकाउंट मध्ये धावांचा बॅलन्स प्रचंड आहे, तर पूर्ण मात्र खेळाडू देखील ट्राय करतो डायरेक्ट हिट करण्याचा. 21 धाव धावफलकावरती 21. जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 70 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू 70. मॅच थोडीशी फसली आता. ड्राईव्हचा फटका, फलंदाजापासून दूर ठेवलेला बॉल अलॉंग दी ग्राउंड. फिल्डरला थोडं एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतात. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22-22. 16 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. भलं मोठं टार्गेट आहे. 91 धावा. पहिल्या इनिंगमध्ये जी तोडफोड झाली, दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच तोडफोडीवरतीच कुठेतरी जोडकाम करण्याचा प्रयत्न इथं मात्र सुरू आहे. एकदा फुलदाणी तुटली तर पुन्हा जोडल्यानंतर ती सॉलिडनेस येत नाही. कितीही जोडा, पण प्रयत्न तर करावाच लागेल. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने थोडीशी डोकेदुखी वाढते. डोकेदुखी वाढल्यानंतर थोडासा उपचार करण्यासाठी फलंदाजाला थोडंसं स्ट्राईक घ्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. हाय बॅकलिफ्टने खेळावं लागेल. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. 1 धावेतून मात्र मिळेल. अजिया दिशेला फटका आलाय मित्रांनो. जर टॉप 4 मध्ये संघ पोहोचलेला आहे त्या तिन्ही टीम्सला मी रिक्वेस्ट करतोय की आपण उपस्थित व्हा आणि लाईन अप करून घ्या. चौदा चेंडू जिंकण्यासाठी 68 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये हा बॉल यॉर्क लाईन्स आखोदून काढण्याचा प्रयत्न. शोल्डर डाऊन्स, खांदे कुठेतरी टाकले गेलेत. पहिल्या इनिंग मध्ये इतकी तोडफोड, दुसऱ्या इनिंग मध्ये धावांची जमवाजमव. मी मगाशी सांगितलं की फुलदाणी एकदा तुटली का पुन्हा जोडण्यात तो सॉलिडनेस येत नाही. एकदा नोट फाटली का पुन्हा जोडली चालवता येते जर समोरच्याचं लक्ष नसेल तर. बारा चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. 67 धावा, ऑलमोस्ट 12 सिक्सर्स हवेत. 12 बॉल 67. दोन्ही फलंदाजांना आता मात्र एकच मंत्र जपावा लागेल, षटकार आणि षटकार, जे की कठीण आहे. मी टॉप 4 मध्ये पोहोचलेल्या संघांना रिक्वेस्ट करतोय
की ज्यांचा शिक्का मोर्तब झालाय आपण स्टेजच्या समोर यायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो. टॉप 4 मध्ये जे क्वालिफाय झालेत त्यांनी आमच्या स्टेजच्या समोर या. सुपर 4 में जो भी टीम क्वालिफाई हो चुकी है हमारे स्टेज के सामने आकर खड़े हो जाइए. 12 गेंदे 67 रनों की जरूरत, 24 रन अब तक हो चुके हैं. कड़ा इंतहाम है प्रथमेश सर. अगर हम इस मैच को देखें तो 91 रन बनाने हैं. उसमें चिट करण्याचा प्रयत्न आणि झेल. विकेट मिळाली. 1 मोर विकेट डाऊन. लेग बायचा सिग्नल येतो. लेग बायचा सिग्नल आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये LBWचं शटर क्लोज आहे. दुकानच बंद आहे LBWचं. ओ हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आता मात्र पूर्ण व्हेरिएशन ट्राय करतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं एक फुलर लेनचा बॉल होता, एक गुड लेन स्पॉट वरती बॉल फेकला गेला, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेनचाही वापर केला. व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळते, व्हरायटीज गोलंदाज दाखवतो. नेक्स्ट मॅचची तयारी करतोय गोलंदाज. आताचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. गोलंदाज एक्झॅक्टली व्हेरिएशन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी थोडा फसतोय. हा कॉन्फिडन्स या मॅच मध्ये कमावण्याची संधी आहे गोलंदाजाला, कारण की समोरून अटॅक होऊ शकतो. अशी सिच्युएशन नेक्स्ट मॅच मध्ये येईल, पण ती तयारी तुम्हाला करावी लागेल. ओ बॉल चांगला आहे, टप्पा पडला, फिंगर रोल केले, कीपर कडून थोडीशी चूक होते. एक धाव इथून मात्र मिळेल. 32. या चेसला प्रॅक्टिस मॅच मध्ये कन्वर्ट केलंय जणू काही. एक एक बॉल, तू एक मार एक मी मारतो. ओ पुल केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुलही होतोय. चांगला फटका आहे. बॉल सीमा पार 6.
बॉल तयार. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र पुन्हा एकदा मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेल पकडण्याची संधी. विकेट इथे मात्र मिळाली आहे. नवीन फलंदाज येतो दीपेश. 4 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. या मॅच मधली पूर्णपणे हवा निघून गेली आहे. पहिल्याच इनिंग मध्ये इतकी तोडफोड झाली की पूर्णपणे विजन ब्लर केलं ऑपोजिशन साठी. आणि ते विजन ब्लर इतकं झालं की ते क्लिअर करेपर्यंत सामना हातातून निघून गेला आणि ऑपोजिशन डेस्टिनी पर्यंत पोहोचले आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. स्ट्रायकरच्या फलंदाजाने जेव्हा स्ट्राईक रोटेट करताना नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला काहीतरी सांगितलं. बघूयात काय सांगितलं. एक बॉल चालू आहे. यस प्रथमेश आपण पाहतोय. एक बॉल तू खेळ, एक बॉल मी खेळतो. ओ अल्टी पलटी. एक धाव इथून मात्र मिळेल. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि एक चेंडू जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन साइड वरती आता मात्र नेम धरला होता. सिग्नल होता म्हणजे वाईट बॉलचा. 2 बॉल 49. 2 चेंडू मध्ये 49 धावा. खूपच कठीण आहे. अशक्य आहे मी म्हणेन. फॉलोअरचा बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. या मॅच मधली फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जय आणि पराभव मधला अंतर थोडासा कमी केला जाऊ शकतो पण ऑलमोस्ट इथे मात्र सामना जिंकलाय. गोलंदाजी करत असताना अनाय 11 संघाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल ही पडला गेला. विकेट इथे मात्र मिळाली एका शेवटच्या बॉल वरती. मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकला.